पुस्तक आपले भविष्य भारतीय संविधान, लेखक सुभाष वारे. प्रस्तावना. एस.एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशन या संस्थेचे विश्वस्त सचिव व राष्ट्रसेवा दलाचे माजी अध्यक्ष व आजन्म कार्यकर्ते श्री सुभाष वारे यांनी हे पुस्तक त्यांच्याच भाषेत सांगायचे तर संविधान साक्षरता अभियानासाठी लिहिले आहे. या दोन्ही संस्थांद्वारे दरवर्षी कार्यकर्त्यांसाठी अभ्यास वर्ग आयोजित करण्यात येतात. या शिबिरात निरनिराळ्या सैद्धांतिक व प्रचलित विषयांवर शिबिरार्थींचे प्रबोधन करण्यात येते. अशाच एका शिबिरात मला एक अभ्यास वर्ग घेण्याची संधी प्राप्त झाली होती. विषय होता संविधान, जो या पुस्तकाचाही विषय आहे. सामान्य लोक सोडा, परंतु ज्यांना आपण अभिजन म्हणून ओळखतो त्यांनाही या देशाच्या संविधानात तसा रस नसतो. प्रत्येकजण आपापल्या विषयात व जीवनाच्या धडपडीत व्यस्त असतो. मग संविधानासारख्या नीरस व किचकट विषयात लक्ष घालायला वेळ कुणाला? तो विषय वकिलांचा व न्यायाधीशांचा, आपला नाही, ही सर्वसाधारण भूमिका असते. आणि वकील व न्यायाधीश मंडळीतही ज्यांच्या कामकाजाचा संविधानाशी संबंध येत नाही त्यांना संविधानाच्या तरतुदीत विशेष रस नसतो. काहींना तर संविधानशास्त्र म्हणजे गणित वा अर्थशास्त्र इतके कठीण वाटते. वास्तवात संविधानशास्त्र हे दुसरे तिसरे काही नसून साधे सोपे व्यवहारज्ञान आहे. कुठल्याही देशाचं संविधान हे त्या देशाचा मूलभूत कायदा असतो. या मूलभूत कायद्याला अनुसरूनच इतर कायदे कानून करावे लागतात. देशाचे सामाजिक, राजकीय, आर्थिक, धार्मिक व सांस्कृतिक व्यवहार या कायद्याशी सुसंगत असावे लागतात. देशाची विशेष राजकीय व आर्थिक व्यवस्था या कायद्याच्या चौकटीत असावी लागते. शासन व नागरिक आणि इतर संस्था यांचे हक्क, अधिकार व कर्तव्य या कायद्याच्या तरतुदीप्रमाणे असतात. देशाचे ध्येय व धोरण हा कायदा ठरवतो, म्हणून अशा मूलभूत कायद्याची किमान प्राथमिक जाण प्रत्येकाला असणे गरजेचे असते. नागरिकांची जी अनेक कर्तव्ये आहेत त्यापैकी हे प्राथमिक कर्तव्य आहे. म्हणूनच लेखकाने पुस्तकाची सुरुवात संविधान म्हणजे काय या लेखाने करून संसदीय लोकशाही या लेखाने सांगता केली आहे व त्याचे पसायदान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संविधानाचे मुख्य शिल्पकार, यांच्या संविधान संमतीदर्शक ठरावावरील घटना परिषदेतील शेवटच्या वाचनाने मंडित केले आहे. या पुस्तकात सर्व प्रस्तुत विषयांची थोडक्यात व सोप्या भाषेत चर्चा करून वाचकाला त्याची पुरेशी ओळख करून देण्यात आलेली आहे. आम्ही भारतीय लोक म्हणजे कोण? संविधान कसे व केव्हा निर्माण झाले? संविधानाच्या सरनाम्याचे म्हणजे प्रास्ताविकेचे महत्त्व काय? मूलभूत अधिकार, मार्गदर्शक तत्वे, मूलभूत कर्तव्ये, समानता व धर्मनिरपेक्षता, संसदीय लोकशाही, केंद्र सरकार व राज्य सरकार यांचे संबंध, सामाजिक न्याय, आरक्षण, समान नागरी कायदा, महिला आणि आरक्षण, याखेरीज काश्मीर व कलम 370, गोवंश हत्याबंदी, मुस्लिम आरक्षण, कायदेमंडळ, न्यायपालिका व कार्यकारी मंडळ यांच्या अधिकारांचे संतुलन, घटना दुरुस्ती आदी विषयांवर चर्चा करून वाचकांच्या विचारांना चालना देण्यात आली आहे व काही प्रचलित प्रश्नांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. आपल्या संविधानाची काही प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. सरनाम्यामध्येच आम्हाला या देशात कुठल्या प्रकारची सामाजिक, राजकीय व आर्थिक व्यवस्था निर्माण करायची आहे याचे थोडक्यात परंतु सार रूपाने विवेचन करण्यात आले आहे. लोकशाही, समाजवादी, धर्मनिरपेक्ष गणराज्य हे संविधानाचे उद्दिष्ट आहे. स्वातंत्र्य, समता व बंधुता, सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय, वैचारिक अभिव्यक्ती, श्रद्धेचे व धार्मिक स्वातंत्र्य ही आपली मूल्ये आहेत. आमची राजवट ही संयुक्त राष्ट्राची आहे, परंतु आणीबाणीच्या वेळी ती एकतंत्री करण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. न्यायपालिका स्वतंत्र असून तिला घटनेशी विसंगत असे कायदे, हुकूम व आदेश रद्द करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. नागरिकांना मूलभूत हक्कांची ग्वाही देण्यात आली असून तो हक्क प्रस्थापित करण्याकरिता न्यायालयाची मदत घेण्याचाही अधिकार देण्यात आला आहे. धार्मिक स्वातंत्र्य, धर्माचा प्रसार व प्रचार करण्याचेही स्वातंत्र्य देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे
भाषिक व सांस्कृतिक स्वातंत्र्य देण्यात आले आहे. शासनाने कारभारात जी मार्गदर्शक तत्त्वे पाळली पाहिजेत तीही एका स्वतंत्र प्रकरणात नोंदवलेली आहेत. ही तत्त्वे म्हणजे समाजवादी समाजाचा आराखडाच आहे. त्यांचा उल्लेख करून लेखकाने यापेक्षा वेगळा समाजवाद कुठला असा स्पष्ट सवाल केला आहे. मूलभूत हक्कांबरोबरच नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांचीही नोंद करण्यात आली आहे. निवडणूक आयोगालाही स्वतंत्र स्थान देण्यात आले आहे. निवडणुका निपक्षपातीपणे व कायद्याप्रमाणे घेण्याची जबाबदारी या आयोगावर सोपवण्यात आली आहे. लोकशाहीचा पायाच त्यामुळे मजबूत करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. स्त्रिया, मुले, दलित, आदिवासी व मागासलेल्या समाज समूहांसाठी शिक्षण, रोजगार व इतर सार्वजनिक सोयी सवलतीत राखीव जागा ठेवून हजारो वर्षे त्यांच्यावर जो अन्याय होत आला आहे त्याची भरपाई करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अस्पृश्यता नाहीशी करण्यात आली आहे. तसेच वेठबिगारी, गुलामी, बालमजुरी यावर बंदी घालण्यात आली आहे. विशेष महत्त्वाची बाब म्हणजे घटनेचा सरनामा, घटनेतील मूलभूत हक्क व मार्गदर्शक तत्व, घटनेने निर्माण केलेली संयुक्त राजवट, न्यायालयीन स्वातंत्र्य, संसदीय लोकशाही, कायदे कानून तपासून ते घटनेशी विसंगत असल्यास रद्द करण्याचा उच्च व सर्वोच्च न्यायालयांचा अधिकार या सर्व बाबी घटनेच्या पायाभूत तरतुदी असल्यामुळे त्या घटना दुरुस्ती करून बदलता येणार नाही असे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या एका निर्णयाद्वारे ठरविले आहे. या निर्णयाचे महत्त्व कालातीत आहे. त्यामुळे या बहुमोल तरतुदी आता क्षणिक बहुसंख्येला दुरुस्त करता येणार नाहीत. लोकशाहीचा सर्वात मोठा दोष म्हणजे बहुसंख्याकांची मुजोरी. त्याला या निर्णयाने निदान या पायाभूत तरतुदींपुरता तरी आळा घातला आहे. हे पुस्तक जसे कार्यकर्त्यांचे प्रबोधन करणारे आहे तसेच सामान्य जनतेचेही. जे कार्यकर्ते प्रबोधित होतील त्यातून जनतेचे शिक्षकही निर्माण होणार आहेत. परिणामी सर्व जनता संविधान साक्षर होणार आहे, ज्याची लोकशाही रुजण्याला व मुरण्याला आवश्यकता आहे. याबद्दल श्री सुभाष वारे यांचे मनापासून अभिनंदन. न्यायमूर्ती P.B. सावंत, पुणे, 17 ऑगस्ट 2016. आभार. S.M. जोशी सोशलिस्ट फाउंडेशनच्या वतीने संविधान साक्षरता अभियान सुरू आहे. त्या अंतर्गत आपण करत असलेल्या वेगवेगळ्या उपक्रमांना विविध संघटना आणि महाविद्यालयांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. संविधानाच्या हिरक महोत्सवी वर्षात सुरू झालेल्या या उपक्रमांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 125व्या जयंती वर्षात चांगलीच गती आलेली आहे. या अभियानाअंतर्गत संविधानावर बोलू शकतील अशा वक्त्यांचे शिबिर आपण 2014 साली घेतले होते. त्यावेळी संभाव्य वक्त्यांना उपयोगी पडू शकेल आणि महाविद्यालयीन युवक युवती सहजपणे वाचू शकतील अशी एक पुस्तिका किंवा छोटे पुस्तक असावे अशी कल्पना पुढे आली. त्या गरजेतूनच या पुस्तकाची निर्मिती केलेली आहे. संविधान साक्षरता अभियानासाठी विविध उपक्रम सुरू केल्यापासून न्यायमूर्ती P.B. सावंत, डॉक्टर बाबा आढाव, डॉक्टर रावसाहेब कसबे, डॉक्टर यशवंत सुमन, ॲडव्होकेट पल्लवी रेणके, डॉक्टर नितीश नवसागरे, डॉक्टर संजय जैन, डॉक्टर मिलिंद बोखील, प्राध्यापक देवेंद्र इंगळे, किशोर बिडकीहाळा, सुरेखा दळवी आणि अन्य वक्त्यांच्या भाषणाची मदत माझी भूमिका निश्चित करण्यास मला झाली आहे. तसेच डॉक्टर रावसाहेब कसबे यांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधान व मार्क्स आणि आंबेडकर ही पुस्तके, न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचे महात्मा गांधी आणि भारतीय राज्यघटना हे पुस्तक यांचाही माझे पुस्तक लिहिताना उपयोग झालेला आहे. अर्थातच या पुस्तकाची रचना आणि जबाबदारीही माझी आहे. पुस्तकाच्या निर्मितीत सहकार्य केलेले शैलेश जाधव आणि विशेषतः मला सतत प्रोत्साहन देणारे S.M. जोशी सोशलिस्ट फाउंडेशनचे पदाधिकारी व सर्व विश्वस्त आणि मदत करणारे कर्मचारी या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. संविधान साक्षरता उपक्रमास या पुस्तकाचा हातभार लागो या सदिच्छेसह आपला सुभाष वारे.